नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्याचे 3 लाख पर्यंत कर्ज हे माफ होणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. त्याआधी आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल आपले सबस्क्राईब करा. मित्रांनो, 1 फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्याची शक्यता आहे. तर कर्जमाफी ही लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे मित्रांनो. सर्व शेतकऱ्याचे सुद्धा याच्याकडे लक्ष लागलेले आहे. आता कर्जमाफी होणार आहे ही माहिती सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो 2 कामे करण्यासाठी सरकारने सांगितले आहे. लवकर करून घ्या म्हणजे कर्जमाफीमध्ये तुमचं नाव येईल आणि तुमचं कर्ज माफ होईल, अशी मोठी घोषणा सरकारकडून झाल्याने शेतकरी अखेर खुश झालेले आहेत. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची जी कर्जाची माहिती बँकेकडून घेतलेली आहे. तर आता सरकार 1 फेब्रुवारीच्या पुढे तुमची कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमात सध्या शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. 6 मार्च 2026 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संभाव्य योजनेनुसार 3 लाख रुपयापर्यंत थकीत कर्जाची माफ होऊ शकते. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर जे शेतकरी 3 लाखापर्यंत ज्यांच्याकडे कर्ज आहे आणि ते थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचं मित्रांनो कर्ज हे माफ होणार आहे. दुसरा म्हणजे मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यासाठी 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येणार आहे. शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक सौंदर्य देण्यासाठी सरकार खालील मुद्द्यावर विचार करणार आहे मित्रांनो. तो कोणते मुद्दे आहे? 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. सरकार शेतकऱ्याला 3 लाख रुपयापर्यंत थकीत कर्जमाफी देण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये मर्यादित 1.5 लाख रुपये कर्ज होते, मात्र आता ते दुप्पट होण्याची शक्यता आहे. यामुळे अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. मित्रांनो, 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये 1.5 लाख रुपये हे कर्जमाफ झालं होतं. आता 3 लाख रुपये होण्याची शक्यता आहे. नियमित कर्जासाठी 1 लाखाचे अनुदान हे देण्यात येणार आहे. जे शेतकरी 2020 ते 25 या कालावधीत नियमित कर्ज फेडत आहेत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50,000 ऐवजी 1 लाख रुपये देण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल त्यांना आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी बँकेकडून तातडीने नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश हे सुद्धा जाऊ शकतात. सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 24,73,000 शेतकरी थकीतदार आहेत. त्यांची एकूण रक्कम 35,477 कोटी रुपये आसपास थकीत कर्ज आहे मित्रांनो. ही आकडेवारी पाहता सरकारने कर्जाचा निर्णय घेतल्यास राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा नवसंजीवनी मिळणार आहे. तर अशी माहिती मित्रांनो, लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. अनेक जे अपडेट येतील कर्जाविषयी, कर्जमाफीविषयी संपूर्ण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दररोज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.